स्वामी परमानंद गिरी महाराज देवता चरणकमल वयोस्नानं समर्पयामि अनन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि चन्द्रमण्डलं सर्व प्रियदनि स्नानार्थे प्रयाच्छामि देवतं प्रतिपदम्। आज हनुमंतरायाच्या जन्म महोत्सवाच्या निमित्तानं नित्यनेमानं आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ ज्याने त्याच्या घराण्याने एक नियम निश्चित केला आणि हनुमंतरायाचा जन्म महोत्सव याच भूमीमध्ये याच प्रांगणामध्ये दरवर्षी नित्यनेमाने साजरा होतो। आपण सर्वजण बाबाजींचा कृपाशीर्वाद ज्याच्यावर असं मला वाटतं माणूस शोधून सापडणं अवघड आहे। आज ह्या हनुमंतरायाचं आज जन्मोत्सव साजरा होतो। एक प्रसंग सीता मातेच्या दृष्टांत घेतो। सीता माता एक दिवस आपलं मान भरत होती, डोक्याला कुंकू लावत होते। हनुमंतरायाचं लक्ष गेलं। हनुमंतरायाने विचारलं की माता हे तुम्ही काय करताय? म्हणजे माझा सिंदूर लावते, मान भरते, याला काय म्हणतात? सीता मातेच्या याला सिंदूर म्हणतात, याच्याने काय होतं? तर हनुमंतरायाला समजावं म्हणून सीता मातेने एक मुद्दा वापरला की यातून काय घडतं? तर तुझे जे प्रभू आहे, तुमचे जे प्रभू आहे, मी हे सिंदूर लावल्यानंतर त्यांचं आयुष्य वाढतं, त्यांना आयु प्राप्त होते। एवढं हनुमंतरायाला सांगितलं। हनुमंतरायाने दुसऱ्या दिवशी पाहिलं, राज्यसभा भरली होती। हनुमंतराय आले, हनुमंतरायाकडे पाहून सगळी सभा हसायला लागली। हनुमंतरायाने असं काय केलं होतं? तर सीता मातेचं एक चुटकीभर सिंदूर जर प्रभू रामाचं आयुष्य वाढत असेल तर हनुमंतरायाने सगळा सिंदूर अंगावर ओतून घेतला होता। पूर्ण हनुमंत सर्व भक्त परिवार आहे हा बाबांच्या प्रेमामध्ये, ज्याला दास्य भक्ती म्हणतो आपण, सर्वश्रेष्ठ भक्ती हनुमंतरायाची दास्य भक्ती, ती भक्ती आपली सर्वांचीच आहे। म्हणून बाबाजीचं नाव घेतल्यानंतर आपण सर्वजण पळत सुटतो, तर बाबांच्या प्रेमामध्ये आज जो महत्वाचा विषय आपल्याला जो मांडायचा आहे तो विषय आज समाजाच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आहे। नवीन नवीन पैठणकर परिवार, संजीव असतील, ज्ञानेश्वर भाऊ असतील, गोरखभाऊ त्यांचा पूर्ण परिवार असेल, दत्तूभाई त्यांचा पूर्ण परिवार असेल, यांचा आज एक नवीन विषय समोर त्यांचा नित्यनेम त्यांनी करायचं ठरवलं। तो विषय मांडणं गरजेचं, पण मला असं वाटतं तिथं कुठेतरी आता शिवापण आम्ही बोलत असताना एक विषय समोर आला, त्याला म्हटलं आता मला असं वाटतं की एक दृष्टांत देऊन आपण सांगायला काय अडचण नाही। ज्या टायमात सीता मातेला शोधण्यासाठी हनुमंतराय निघाले, हनुमंतराय अशोक वाटिकेत आले, हनुमंतराय एका झाडावरती बसले होते। त्याविषयी रावण आला, रावण सीता मातेचे पूत उद्धट बोलत सर्व गोष्टी ते सर्व पाहिल्या, पण हनुमंतरायाला बुद्धिमत्तामुष्ट का म्हटलं जातं? हनुमंतरायाचा मानसशास्त्राचा जमून अभ्यास, खूप अभ्यास हनुमंतरायाकडून शिकावा, बुद्धिमत्तामुष्ट। त्या हनुमंतरायाने पाहिलं सीता मातेला जर आता रावण निघून गेल्यानंतर हनुमंतरायाला वाटलं की आता प्रभू रामचंद्राची मुद्रिका अंगठी ही सीता मातेला आपण द्यावी। त्याच वेळेस हनुमंतरायाच्या मनात एक विचार आला, मी जर डायरेक्ट जाऊन भेटलो तर त्यावेळेस थोडं सीता मातेला शंका उपस्थित होईल, कारण की रावणाचा कोणतरी दूत हे रूप घेऊन माझ्या समोर आलाय, मला कुठेतरी पटवण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं चुकीचं होईल। म्हणून हनुमंतरायाने काय केलं की इक्ष्वाकू कुळापासून पण रामचंद्राचा जिथून वंश सुरू झाला तो इक्ष्वाकू कुळ, तिथून रघुराजापर्यंत आले, आजपर्यंत आले, सगळं त्यांचं वर्णन गुणगान करायला सुरुवात केली। दशरथ राजापर्यंत आले, नंतर प्रभू रामचंद्राचं वर्णन, इक्ष्वाकूपासून प्रभू रामचंद्रापर्यंत वर्णन झालं, ते गुणगान झालं, त्यांच्या चरित्राचं वर्णन केलं। तेव्हा सीता मातेला वाटलं की नाही, कुणीतरी रामाचा दूत या ठिकाणी पोहोचलाय, विश्वास पटला, कारण त्याला त्या कुळाचा उल्लेख त्या ठिकाणी उद्धार कुळाचा उल्लेख करावा लागला। आणि मग त्यानंतर हनुमंतराय गेले, तेव्हा मुद्रिका दिली, सीता मातेने पाहिलं, त्यात रामरूप स्वरूप पाहिलं आणि मग सांगितलं की हा रामदूतच आहे, हा विश्वास पटला। तसाच विश्वास या प्रसंगी सांगितलं तर वावगा ठरणार नाही, कारण हा जो पैठणकर परिवार आहे सद्गुरू जनार्दन स्वामींपासून तर 1008 महामंडळाचे स्वामी परमानंद गिरी महाराज यांच्यापर्यंत नित्यनेमानी सेवा आचरी माता न फिरे माघारी, ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार त्यांनी नित्यनेम ठेवला। नागेश्वरी प्रकट श्रद्धा, नामदेव काकांची प्रकट श्रद्धा, त्या पैठण परिवार समर्पित झालेला परिवार, आणि ह्या परिवाराने मधल्या काळामध्ये हनुमान
महोत्सव साजरा केला, मला असं वाटतं 15 वर्षापूर्वी कालमध्ये आयोजित झाला असेल. पण मधल्या मला 8-9 वर्षापर्यंत 1008 महामंडळ सरकारवरती माणसं या भूमीवरती याच धर्तीवरती प्रवचन आपण सर्वांनी ऐकले. मधला काळ काय झाला माहित नाही, काय भगवंताला घडायचं आपण नाही सांगू शकत, कारण कालायतच नाही ना, कालावर सोडून द्या. मधल्या काळामध्ये कीर्तन रूपी सेवा चालल्या, महोत्सव चालले, पण मात्र ह्या हनुमान महोत्सवाचा खंड त्यांनी पडू दिला नाही. तर सर्वांचं का आता सगळेच विषय झाला सर्वांचं. आता ही सर्व जबाबदारी आपली, कारण बाबाजींना सांगावं, बाबाजींच्या चरणी नतमस्तक होत, बाबाजींच्या चरणाप्रती समर्पित होत. आता सर्वांनी आपण बाबाजींना सर्वांनी आता आग्रह धरायचा आहे, सर्वांना आग्रह धरायचा आहे का दरवर्षी जसं मला वाटतं दत्तभाऊ सोनवणे या ठिकाणी बसले, एकनाथ भाऊ बसले, हरीचा मळा ज्याला म्हटला जातो, त्यांना एक कार्यक्रम देऊन टाकला धर्मनाथ बीजेचा. आणि धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम त्यांच्याकडे निश्चित झाला. बाबाजींचं आगमन धर्मनाथ बीजेला निश्चित, सर्वांमध्ये धर्मनाथ बीजारी बाबाजी सोमनाथच्या मळ्यामध्ये राहणं हे निश्चित झालं. तसंच आज सर्वांना आपल्या बाबाजींना ही विनंती करायची की बाबाजी मला काय झालं आम्हाला सांगता येणार, परंतु आपल्या विनम्र नतमस्तक होत पैठण परिवाराने एक विनंती आहे, नवीन तर आपल्याकडे समर्पित आहे की दरवर्षी हनुमान जयंतीला आपला नियोजित वेळ आपण भक्तांच्या वगैरे आपल्या विनम्र प्रार्थना नवीन समर्पित होत हे आपलं धन आपल्या चरणावर आम्ही समर्पित करतो. निश्चितच आपण आंध्र सरकारांना पैठणकर परिवाराला निश्चितच त्यांचा उद्धारासाठी निश्चितच त्यांचं जे नियोजन या ठिकाणी अन्नदान आणि ज्ञानदान याचा संगम आणि हनुमंतरायाचा आशीर्वाद असा त्रिवेणी संगम या ठिकाणी निश्चित आपल्या कृपाशिवाने निश्चित चालतोय आणि निश्चित आपल्याला फळाली. म्हणून आता आपल्याला विनंती की आपण दरवर्षी हे कार्यक्रमाचं नियोजन आंध्र सरकार मराठीमध्ये अनुष्ठानची काहीतरी बाबाजींची गडबड झाली होती तिकडे अनुष्ठानाला बाबाजी यात येत नव्हतं, परंतु असं वाटतं की नाही बाबाजी आपण निश्चितच आपण आंध्र सरकारसाठी पैठणकर परिवाराची दरवर्षी जसं सोनवणे परिवार झालं तसं हनुमान जयंती म्हणजे आंध्र सुद्धा बाबाजी येणार. कारण बाबाजी आपल्या संन्यासी सर्वांनाच माहित आहे, म्हणून हनुमंतराय एका संन्यासीने दुसऱ्या संन्यासाला सांगण्यासाठी त्याचं ज्ञान देण्यासाठी बाबाजीने यावं. कारण बाबाजी आताच आमच्या आत्या बोलल्या मला की नर्मदा परिक्रमा त्यांनी पूर्ण केली, निघत्या वेळेस आपल्यालाच फोन केला, मधल्या काळामध्ये ठिकठिकाणी आपल्यालाच फोन केला आणि काल रात्री सकाळी पहाटे आल्यानंतर मी आपल्यालाच फोन केला. योग असा त्यांनी हा काय ते नित्यनियमन आम्ही जे प्रांत ज्याला म्हणतो तेच खरं, कारण आत्या म्हणतात मी सकाळीच पोहोचले बाबाजी आज आपलं दर्शन पुढच्या दरवर्षी पैठणकर परिवाराच्या विनंतीला मान देत आपण दरवर्षी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना आनंदमय वातावरण करून द्यावं ही आपल्या त्यांनी प्रार्थना. कारण निसर्ग जो आहे तो आपली प्रकृती घडवत असतो, पण संत आल्यानंतर मात्र आपली जे सांसारिक परिस्थिती संसार जो तो सुधारण्याचा प्रयत्न होतो. म्हणून आपला विनंती की आपण पुढच्या वर्षीपासून निश्चितच या वर्षीपासून आपण दरवर्षी या ठिकाणी हाच खूप आशीर्वाद आज प्रवास रूपे आपण द्या हीच आपल्या चेहऱ्यावर प्रार्थना. यानंतर पैठण परिवाराच्या वतीनं बाबाजींच्या ठिकाणी पूजन होतंय, तर संजीव भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ, दत्तू भाऊ, भोरत भाऊ यांना विनंती करून त्यांनी बाबाजींचं पूजन करावं. महामंडळेश्वर परमानंद गिरीजी महाराज की. यानंतर बाबाजींचं नेमकी सावली म्हणून बाबाजींच्या सोबत असणारे ब्रह्मानंद गिरीजी महाराज यांचंही पूजन, ब्रह्मानंद महाराज यांचं पूजन पैठणकर परिवाराने करावं असल्याने विनंती करतो. त्यानंतर जे गायनाचार्य आहेत ज्यांचा सुराचा ब्रह्मणा आपण सर्वजण घेतो असे करण महाराज यांचंही पूजन पैठणकर परिवाराने करावं. त्यानंतर महाराजांच्या सोबत आलेले भजनी मंडळ रामेश्वर भाऊ यांचे पूजन पैठणकर परिवाराने करावं.
एक काळ असा होता की ज्या काळामध्ये माता बहिणी म्हणायच्या की आम्हाला समान अधिकार पुरुषासारखा मिळाला पाहिजे. काळ बदलला बोलते का तर पुरुष म्हणतील आम्हाला थोडी जागा दिली पाहिजे. थोडीशी जागा तर नाही ऍडजस्ट. ठीक आहे बस. ठीक आहे बसून घ्या. तसं तर आपल्या संस्कृतीमध्ये जगात अशी एकमेव संस्कृती आहे की ज्या संस्कृतीमध्ये मातेला जेवढा सन्मान दिलेला आहे तेवढा आदराचा सन्मान जगामध्ये कुठे आढळत नाही. मातृशक्तीचा सन्मान जर पुढे होत असेल तर तो सनातन धर्मामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जेवढेही देवी देवता त्या देवी देवतांचा उच्चार करताना सर्वात पहिलं मातेचा आदर केला जातो. जसं मातृदेव भव नंतर पितृदेव भव. सीता, राम, राधे, श्याम, उमा महेश्वर अशा प्रकारे आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं जतन संवर्धन विशेष करून जी तरुण मंडळी आहे, पुरुष मंडळी आहे
ती करते. जसं या ठिकाणी देखील माता भगिनींचा आदर सन्मान सर्व पुरुषांनी केला. शब्दानं करणं वेगळं आहे, परंतु कृतीनं की सर्वात पहिलं माता भगिनी बसल्या पाहिजे, त्यांना प्रशस्त जागा पाहिजे. आम्ही थोडस ऍडजस्ट करून घेऊ, जिथं जागा मिळेल तिथं बसू. ही जी विशाल भावना आहे याला कारण संतांचा जो बोध आहे, संतांची जी वाणी आहे. म्हणून जसं सर्व ठिकाणी बघितलं, गुरुदेव बाबाजींची जी परंपरा एक आदर्श परंपरा, काही काही नवीन जे स्वतःला सुशिक्षित मानतात परंतु सुसंस्कारित नसतात. सुशिक्षित होणं वेगळं आहे आणि सुसंस्कारित होणं वेगळं आहे. पहिले लोक एवढे सुशिक्षित नव्हते परंतु सुसंस्कारित होते. म्हणून काही काही जे सुशिक्षित लोक आहेत, जसं नांगशे मातेचा गड शहराजवळ आहे, ज्या स्वतःला सुशिक्षित मानतात किंवा जे स्त्री असेल पुरुष असेल, बऱ्याच वेळा त्यांचा आक्षेप असतो किंवा कधी कधी म्हणतात, बाबाजी तुम्ही भेद करता. मला कोणता भेद? म्हणजे माता भगिनी तुम्ही दर्शन घेऊ देत नाही. याचं कारण काय? का माता भगिनी अपवित्र आहे? नाही. आपल्याला सर्वांना जन्म दिला त्या मातेनं ती अपवित्र असू शकत नाही. परंतु जसं गुरुदेवांच्या सानिध्यात तर बघितलं, परंतु ज्यावेळेस हिमाचल प्रदेश मध्ये गेलो, जिला देवभूमी मानतात, ठिकाणी वडील देखील आपल्या मुलीला, कन्येला दर्शन घेऊ देत नाही, उलट त्या कन्येचं दर्शन घेतात. ते सांगतात की माता पार्वतीनं हिमाचल मध्ये अवतार धारण केला होता आणि अशा प्रकारे जीही कन्या आहे तर ती माता स्वरूप आहे, पार्वती स्वरूप आहे, जगदंब स्वरूप आहे. आणि या दृष्टीनं मातेनं जर आपल्याला पायाला स्पर्श केला तर आपल्याला पाप लागतं, कारण आपण मातेचं दर्शन घेतलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. चांगली गोष्ट आहे की बाबाजींचा तो प्रभाव, गुरुदेवांचा तो प्रभाव, तपोनीचा प्रभाव तो आपल्यावर ते देखील आहे. आणि त्या दृष्टीनं माता भगिनींना आपण आदराचं प्रथम स्थान दिलं, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद आहे. लहान मुला मुलींना बसून घ्या, ज्यांचे असेल त्यांना बसून घ्या. काही छोट्या मुलींना बसून घ्यायचं, बसा खाली.
पावन आणि पवित्र दिवस. पावन आणि पवित्र दिवस म्हणण्याचं कारण भगवान शिवाचे महान अवतार हनुमंतानं मारुतीरानं ज्या दिवशी अवतार घेतला ती ही हनुमान जयंती. शोधून देखील एखादं गाव असं सापडणार नाही की ज्या गावामध्ये कदाचित भगवान शिवाचं मंदिर नसेल, परंतु एखाद्या झाडाखाली वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, अन्य कोणतं झाड असेल, त्या झाडाखाली एखादी भगवान शिवाची जीर्ण शीर्ण झालेली का होईना शिवपिंड त्या ठिकाणी आढळते. त्याप्रमाणे मोठं गाव असेल, छोटी वस्ती असेल, वाडी असेल, अशा प्रत्येक ठिकाणी छोट मोठ भगवान शिवाचे जे अंश अवतार महारुद्र हनुमंत त्यांचं मंदिर आढळतं. नाम वेगळं वेगळं असेल, परंतु भगवान शिव आणि भगवान शिवाचे अंश अवतार हनुमंत सर्वत्र आढळतात. तसं तर अत्यंत सूक्ष्म कोण असेल तर ते हनुमंत आहे आणि सर्वात विराट कोण असेल, महाबलशाली कोणी असेल तर ते हनुमंत आहे. अशी हनुमंत जयंती, हनुमान जयंतीच्या निमित्तानं अगदी सकाळी दिवस उगण्याच्या पूर्वीपासून भगवंताचं स्मरण चिंतन सर्वत्र करतात. हनुमान जयंती सर्वत्र साजरी केल्या जाते. त्या निमित्तानं कथेचं, कीर्तनाचं, प्रवचनाचं, सत्संगाचं, अन्नदानाचं, प्रसादाचं आयोजन केलं जातं. या भूमीमध्ये देखील अनेक वर्ष तो कार्यक्रम चालला. आज सर्वत्र हनुमंताचं स्मरण होतंय, चिंतन होतंय. सांगायचं तात्पर्य की वातावरणामध्ये त्या चिंतनामुळे, त्या स्मरणामुळे एक दिव्य शक्ती, शक्तिमान हनुमंताच्या हनुमान जयंतीच्या निमित्तानं निर्माण विशेष रूपानं झालेली आहे. म्हणून ती शक्ती प्रत्येकानं आत्मसात केली पाहिजे आणि ती शक्ती जर आत्मसात करायची असेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम. ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये ईश्वराची जी विशेष ईश्वरी शक्ती आहे, श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गंध, दुराचाराची भावना सर्व निवृत्त होते. दृढ श्रद्धा, भावना, विश्वास ठेवून ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होते, पवित्र होते. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानं असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचंय
आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. अजून एक महत्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार ज्याचा आपल्याला याच्यापूर्वी नेहमी स्मरण करून दिल्या गेलं, आताही दिल्या जात आहे की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल, मृत्यूनंतर सद्गतीला चांगल्या गतीला जायचं असेल, दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लागू शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजण येताय, सर्वजण सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं, आपले आई वडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं स्मरण आपलं मन पवित्र होतं आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला पवित्र वाणीला देखील पवित्र करावं या पवित्र उद्देशानं या वस्तीवरील धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी, धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, भगवंताच्या, साधू संतांच्या कृपाशीर्वादानं, हनुमंत जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी सत्संगाचं, प्रसादाचं जे आयोजन करण्यात आलेले उद्देश आहे की आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र पाहिजे. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला समेत वाणीला देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचंय, त्याच्यानंतर श्लोकाचं, नामाचं, अभंगाचं उच्चारण करायचंय की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचंय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय.
अरब खरब लो धन मिले, 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 उदयस्त लो तुलसी हरि के भजन बिन, तुलसी हरि के भजन बिन, सबे नरक के साथ, सबे नरक के साथ, अरब खरब लो धन मिले, उदय अस्तलो राज, तुलसी हरि के भजन बिन सबे नरक की साज। सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी आता जो विचार सांगितला तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे, समजून घ्यायचंय आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस लक्षात ठेवायचंय अशा प्रकारचा हा विचार आहे। तो विचार समजून घेण्याच्या पूर्वी तो विचार कोणी सांगितला हे देखील आपण समजून घ्यायचंय, कारण शब्द जरी सारखे असले, उच्चारण एखादा विचार जरी सांगितलेला असला तरी परंतु तो विचार कोणी सांगितला याला जास्त महत्व असतं। जसं हा बंगला तुमचा झाला, ही गाडी तुमची झाली, ही माडी तुमची झाली, असं एखाद्या दारुड्यानं सांगणं नशेच्या अधीन होऊन आणि एखाद्या न्यायाधीशानं सांगणं याच्यामध्ये खूप अंतर असतं। न्यायाधीशानं सांगितलं याचा अर्थ ते निश्चित तुमचंच झालं। जर कोणी व्यत्यय आणला तर त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट येतं, मिलिटरी डिपार्टमेंट येतं, संपत्ती आपली होते, त्याच्यामध्ये अंतर पडत नाही। परंतु नशेच्या अधीन एखाद्यानं सांगितलं, काही काही कोर्टामध्ये देखील करतात, त्यावेळेस मी पिएल होतो, मला काही कळलंच नाही, दिल मी सही करून, तर त्याचा अर्थ वेगळा लावला जातो, त्याच्यामध्ये संशय निर्माण होतो। परंतु न्यायाधीशानं न्यायालयानं तो निर्णय दिल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही, संशय निर्माण होत नाही। सांगायचं तात्पर्य की एखादं वचन कोणी उच्चारलं याला खूप महत्व असतं। म्हणून आता जो विचार सांगितला की अरब खरबलो धन मिले, उदय अस्तलो राज, तुलसी हरि के भजन बिन सबे नरक के साज। महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, आता आहे आणि पुढे राहतील। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। भारतवर्षामध्ये जेवढे राज्य असेल, महाराष्ट्रापेक्षा काहींचं क्षेत्रफळ जास्त आहे, काहींची लोकसंख्या जास्त आहे। असं असताना देखील त्या राज्याला महाराष्ट्र, महान राष्ट्र संबोधले गेलं नाही। क्षेत्रफळ आणि लोकसंख्या कमी असून देखील आपल्या राज्याला जे महान राष्ट्र संबोधल्या गेलं त्याचं कारण की या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले
आता आहे आणि पुढे राहतील. ही संतांची भूमी आहे. जसे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्याप्रमाणे एक उत्तर प्रदेशमध्ये संत होऊन गेले. संत तुलसीदास महाराज बालपणी 4-5 वर्षाची अवस्था असताना त्यांची आई आणि वडील दोघे वारले, दोघे मृत्युमुखी पडले. परंतु इतर मुलं जसे रडतात, दुःखी होतात, आम्ही अनाथ झालो, आम्हाला सांभाळणार कोणी नाही, आमचं कसं होईल म्हणून जसे रडतात, दुःखी होतात, कसे ते दुःखी झाले नाही, रडले नाही. कारण त्यांना माहित होतं की जन्म देणारे आई वडील एक दिवस आपल्याला सोडून जातील किंवा त्यांना सोडून जावंच लागतं. परंतु अशी एक माता आहे की असे एक पिता आहे की ते आपल्याला कधीच सोडून जात नाही. जगत पिता, जगत माता भगवान शिव आणि माता पार्वती. विश्वाद्यम विश्वबीजम निखिलम घरम पंचवत्रम त्रिनेत्रकम. विश्वाच्या आधीच आहे, विश्वाचं बीज आहे. असे भगवान शिव आणि माता पार्वती माझी माता आहे, पिता आहे, ते माझा सांभाळ करते. विश्वास, असा विश्वास असल्यामुळं की माता पार्वती माझं रक्षण करी. म्हणून जेव्हा भूक लागायची त्यावेळेस म्हणायचे की आई मला भूक लागली, आणि माता पार्वती ब्राह्मणीच्या रूपानं यायची आणि त्या बालकाला जीव घालायची. असा त्या बालकाचा अधिकार. तारुण्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर भगवान रामाची लक्ष्मणाची सेवा आरंभली. शिव विष्णू दोघे एकाचे अवतार, वेदांनी निर्धाराची केला, केली जैसी भक्ती शैव का वैष्णव, पाहता तो देव नाही तुझा. जसे काही वाद करत राहतात, भेद करत राहतात, भांडणं करत राहतात, आमचा देव मोठा, तुमचा देव लहान, असं त्या महापुरुषांनी कधीच मानलं नाही. दोन्ही एकच आहे, हर आणि हर. जीवाचं पाप ताप दुःख दारिद्र्य हरण करून घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये सुख समाधान शांतता देतात. ते दोन्ही एकच आहे. म्हणून तारुण्य अवस्थेमध्ये भगवान रामाची लक्ष्मणाची भक्ती त्यांनी आरंभली. एक दिवसाचा काही प्रसंग होता सत्संगाचा. अनेक लोक आले संताकडे, मंदिराकडे अनेक लोक येतात. सर्व चांगले येतात असंही नाही. सर्वांचाच भक्ती करून मुक्ती होण्याचा विचार असतो असंही नाही. असंख्य भक्त आले कशासाठी की आपण काहीतरी त्यांना दान दक्षिणा देऊ आणि ते दान दक्षिणा दिल्यानंतर आपलं धन पवित्र होईल, काहीतरी चांगल्या कारणासाठी ते लावतील, त्यांची वाणी आपल्याला ऐकायला मिळेल आणि जेणेकरून आपल्या जीवनाचं सार्थक होईल, याच्यासाठी अनेक भक्त आले. त्या अनेक भक्तामध्ये 2 चोर देखील आले. ते चोर काही सत्संग श्रवण करण्यासाठी किंवा दान दक्षिणा देण्यासाठी नाही आले. ते आले की एवढे लोक आले, दान दक्षिणा देतील तर आपण काय करू, रात्री ते चोरून घेऊन चालले बोलतो, या दृष्टीने आले. दुसरा दिवस उजळला, सकाळचा ब्रह्म मुहूर्त झाला. पहले परण में सब कोई जागे, दूसरे परण में भोगी, तीसरे परण में तस्कर जागे, चौथे परण में योगी. संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सर्व जागे असतात. 9 ते 12 पर्यंत भोगी, 12 ते 3 वाजेपर्यंत तस्कर म्हणजे चोर लोक जागे असतात. रोगी भोगी सर्व झोपतात. तर त्यावेळेस योगी उठतात, संत उठतात, भक्त उठतात, धर्मात्मा उठतात, आपण उठतात, दुसऱ्याला उठवतात की उठा उठा साधू संत, साधा आपला लिहित
जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. परिस्थिती थोडीशी बदलली. अजूनही ग्रामीण भागामध्ये नसले कोणीतरी एखादे वृद्ध व्यक्ती, एखादे बाबा आजोबा सकाळीच उठून सर्वांना प्रेरणा करतात की उठा उठा साधू संत, साधा आपला लिहित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. प्रेरणा करतात. तुलसीदास महाराज सकाळी उठले, बाहेर आले कुटियाच्या. त्यांनी बघितलं की दोन व्यक्ती उभे आहेत. त्यांनी विचारलं आपण कोण आहात, केव्हा आले. सकाळच्या ब्रह्म मुहूर्ताचा प्रभाव. सकाळी उठा, जसे नित्यनिमित्त सकाळीच का बरं असते आपल्याला नेहमी सांगितले गेलेले आहे, आपल्याला माहित देखील आहे. त्याच्यामुळे आपण घेतात देखील विधी. उठतात सकाळी. सकाळी त्या ब्रह्म मुहूर्ताचा प्रभाव म्हणा, काही त्या प्रसादाचा प्रभाव म्हणा, किंवा संत दर्शनाचा प्रभाव म्हणा. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळणी जाय. मग राम नाम उपज आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विचारलं की आपण कोण आहात, केव्हा आले. अगदी खरं खरं सांगितलं की म्हटले महाराज आम्ही चोर आहोत, कालच आलो होतो. म्हटले मग काल आले होते, सर्व चालले गेले, तुम्ही कशासाठी थांबले. म्हटले आम्ही याच्यासाठी थांबलो की आपल्या कोट्यामध्ये काहीतरी चोरी करता यावी, चोरी करण्यासाठी आम्ही थांबलो. म्हटले मग चोरी केली का. म्हटले रात्रभर खूप प्रयास केला, परंतु चोरी करणं काही जमलंच नाही आपल्या कोट्यामध्ये. म्हणजे ठीक आहे, रात्रभर जमले नाही, रात्रभर जागले, आता तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. म्हटले महाराज आता काही घेण्याची तर काय, चोरी करण्याची देखील आयुष्यामध्ये आता इच्छाच राहिली नाही. चोरी करण्याची देखील इच्छा नाही राहिली, काही घेण्याची इच्छाच नाही राहिली. म्हटले कमाल आहे, रात्रभर जागले, चोरी करण्याचा प्रयास केला, चोरी करताना आली, जमलं नाही म्हणतात चोरी करणं. आणि आता म्हणतो सर्व जे पाहिजे ते घेऊन जात. म्हणतात की काही घ्यायची इच्छाच राहिली नाही, चोरी करण्याची देखील इच्छा राहिली नाही. मग थांबले कशासाठी, गेले का बरं नाही. म्हटले थांबलो याच्यासाठी की आपले जे दोन नौकर आहे ना, त्यांना जरा जवळून पाहण्याची इच्छा आहे आपल्या नौकरांना. तुलसीदास महाराज म्हणले माझे नौकर, मला कुठे नौकर आले आणि नौकराचं काम तरी काय मला. नौकर ठेवावासा आहे तरी काय कुट्यामध्ये. म्हटले नाही महाराज, आम्ही बऱ्याचशा ठिकाणी चोऱ्या केल्या, बरेचसे नौकर बघितले, परंतु असे नौकर आम्हाला कुठे दिसले नाही. अत्यंत विश्वासू, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत श्रद्धावान. एक एक तासानं आम्ही आलो की झोपले असे नका, परंतु रात्रभर जागीच होते. कोट्याच्या समोर यायचे, दंडवत प्रणाम करायचे आणि कोट्याला प्रदक्षिणा करायचे. रात्रभर जागे होते. तुलसीदास महाराजांनी विचारलं त्यांचं काही वर्ण सांगता येईल का. म्हटले हो, एक श्याम वर्णी होते आणि एक गौर वर्णी होते आणि दोघांच्या हातामध्ये धनुष्यबाण होते. तुलसीदास महाराजांनी जाणलं हे तर राम लक्ष्मण होते. राम लक्ष्मणाला माझ्या कोट्याचं रक्षण करावं लागावं, ही कोट्या काय कामाची. त्यांनी त्या कोट्याचा त्याग केला आणि एका झाडाखाली भगवंताचं स्मरण चिंतन करत बसले. सांगायचं तात्पर्य, बालपणी माता पार्वतीनं ज्यांचं रक्षण केलं होतं, ज्यांना जीव घातलं होतं, तारुण्य अवस्थेमध्ये भगवान रामानं लक्ष्मणानं ज्यांच्या पोट्याचं
रक्षण केलं. असं अद्वैत सिद्धांत जाणणारे संत तुलसीदास महाराजांचा हा विचार कोणता? अरब खरबलो धन मिले उदय अस्तलो राज, तुलसी हरि के भजन बिन सबे नरक के साज. अरब खरब आपल्याला धन मिळालं असेल, मिळत नाही सहसा. जास्तीत जास्त लाखो मिळतात, कोटी मिळतात, अरब खरब नाही मिळत. परंतु संत तुलसीदास महाराज म्हणतात की समजा आपल्याला अरबो खरबो रुपये मिळाले, धन मिळाले. उदय अस्तलो राज, जिथून दिवस उगवतो आणि जिथं मावळतो एवढं राज्य आपल्या ताब्यात आलं. कधी नाही एवढं राज्य आपल्या ताब्यात येणार. सरपंच होण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे आपल्याला. ग्रामपंचायतचं सदस्य होण्यासाठी काय करावं लागतं हे माहित आहे. आमदार खासदार होण्यासाठी काय करावं लागतं चांगलं माहित आहे. पुष्कळांची इच्छा असते की आम्ही आमदार झालो पाहिजे, खासदार झालो पाहिजे, नाही होत. सांगायचं तात्पर्य जिथून दिवस उगवतो आणि जिथं मावळतो एवढं राज्य जरी आपल्या ताब्यात आलं असेल. अरब खरबलो धन मिले उदय अस्तलो राज, तुलसी हरि के भजन बिन सबे नरक के साज. अरबो खरबो रुपये मिळाले असेल, जिथून दिवस उगवतो तिथं मावळतो एवढं राज्य आपल्या ताब्यात आलं असेल, परंतु जर का भगवंताचं चिंतन नसेल, स्मरण नसेल, भक्ती नसेल तर नरकाच्या साजापासून म्हणजे दुर्गतीपासून आपली सद्गती कधी होणारच नाही. याचा अर्थ आपण धन कमवू नका असं संत म्हणत नाही. संत तर म्हणतात की खूप धन कमवा. कसं कमवा? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे. नीतीनं न्यायानं मर्यादेनं धन कमवा, त्याच्यापैकी थोडं बहुत का होईना काही दान करा, जेणेकरून उत्तमची गती तो एक पावेल स्वर्गलोक, जनोलोक, तपोलोक, महरलोक, ब्रह्मलोकाला जाईल. धन कमवू नका असं म्हणत नाही, राज्य करू नका असं म्हणत नाही. राज्य करा, काही हरकत नाही. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय कार्य करा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख मिळालं पाहिजे, समृद्धी आली पाहिजे. निष्काम भावनेनं जनता जनार्दनाची सेवा करायची या भावनेनं आपण राज्य करा, काही हरकत नाही. राज्य मिळवण्यासाठी जे काही साम दाम दंड भेद वापरतात ते करू नका. सांगायचं तात्पर्य की आपण राज्य करू नका असं म्हणत नाही, धन कमवू नका असं म्हणत नाही. धन कमवा, राज्य करा, परंतु ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हे सर्व मिळतं, देह देवाचे धन कुबेराचे येत मनुष्याचे काय आहे. ज्या ईश्वरानं आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. पाहू जाता एक देव त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. त्या ईश्वराला मात्र आपण विसरू नका. त्यांचं भजन चिंतन आपण रात्रंदिवस केलं पाहिजे. आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करायचं असेल तर कथेच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या निमित्तानं तशी सवय लावून घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आले आहात तर काय करा की थोडस भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर 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 भोले 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 नमः शिवाय,
नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय जनार्दनाय ओम जनार्दनाय नागेश्वराय शिव नागेश्वराय शिव नागेश्वराय हर 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 भोले नमः शिवाय 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 संतांची अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही, जिचा कधी नाश होत नाही, असे संतांचे अभंगवाणी ऐकून त्या अभंगवाणीचं आपल्या जीवनामध्ये जर पालन केलं तर आपल्या 42 फळाचा म्हणजे 21 आईच्या आणि 21 वडिलांच्या अशा 42 फळांचा उद्धार होतो. संतांची अभंगवाणी केवळ आपल्या वाचन उच्चारली तर आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं अभंगवाणीचं उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकाला अभंगवाणीचं उच्चारण करता यावं आणि प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशानं अगदी साध्या सोप्या चालीमध्ये अगोदर आम्ही अभंग म्हणतो, नंतर प्रत्येकानं अभंगाचं उच्चारण करायचंय. भावते ते भक्ती, भक्ती ते ज्ञान, भावते ते भक्ती, भक्ती ते ज्ञान, भावते ते भक्ती, भक्ती ते ज्ञान, भावते ते भक्ती, भक्ती ते ज्ञाने समाधान होय चित्ता, ज्ञाने समाधान होय चित्ता, ज्ञाने समाधान होय चित्ता. अगतु सहज समाधी पावसी, अगतु समाधी पावसी, अगतु सहज समाधी पावसी, अगतु सहज समाधी पावसी, चित्त नाम पासी लीन होय, चित्त नाम पासी लीन होय, चित्त नाम पासी लीन होय. संत समागमी आसोन
समागमी असोनी श्रवण सदा सावधान अनुक्रमे भक्ती तेथे ज्ञान ज्ञाने समाधान होय चित्ता मग तू सहज समाधी पावसी चित्त नामापासी लीन होय संत समागमी आसोनी श्रवण सदा सावधान अनुक्रमे बैनी म्हणे भक्ती पाहिजे कारण मग त्या निर्वाण पद प्राप्ती या जगामध्ये जेवढंही धार्मिक आयोजन प्रयोजन आयोजित केल्या जात असेल कथा असेल कीर्तन असेल प्रवचन असेल दानधर्म असेल सत्कर्म असेल त्या सर्वाचा उद्देश काय असतो एकच उद्देश असतो तो म्हणजे या चार चरणाच्या अभंगामध्ये महान संत बहिणाबाई ज्या माऊलीला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कृपानुग्रह मान लागला होता ज्या माऊलीला एक नव्हे तर अनेक जन्माचं स्मरण होतं दोन उद्देश असतात सर्व धार्मिक आयोजनाचे प्रयोजनाचे पहिला उद्देश की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखाची समाधानाची शांततेची प्राप्ती झाली आणि एवढंच नाही मृत्यूनंतर आपली दुर्गती होऊ नये दुर्दशा होऊ नये पशुच्या पक्षाच्या वृक्षाच्या जीवजंतूच्या गतीला जावं लागू नये निर्वाण पदाची मोक्षाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे हे दोन उद्देश असतात म्हणून हे दोन उद्देश जर आपल्या जीवनामध्ये यावे असं वाटत असेल म्हणजे जीवनामध्ये सुख समाधान हवं असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्या माऊलीने जो क्रम सांगितला तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे कारण आज एक मोठी समस्या आहे कुठं ज्या ठिकाणी साधू संतांचा निवास नाही कथा नाही कीर्तन नाही प्रवचन नाही दानधर्म नाही अशा काही शहरी भागामध्ये जसं भांगशी मातेचा गड शहरामध्ये येतो जसे ग्रामीण भागातून येतात तसे शहरी भागातून येतात त्या शहरी भागातल्या लोकांची एक मोठी समस्या आहे खाण्याची समस्या नाही राहण्याची समस्या नाही पैशाची समस्या नाही
एवढंच काय, त्यांना भोग ऐश्वर्याच्या साधनाची समस्या नाहीये. त्यांची एकच समस्या असते, बाबाजी गाडी आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, लाखो रुपये बँकेमध्ये पडले, भोग ऐश्वर्याचे सर्व साधने, परंतु समाधानच नाही, सुखच नाही. दिवसात जेवण जात नाही, रात्री झोप येत नाही, समाधानच नाही. आहे सर्व त्यांच्याकडे. ज्यांच्याकडे 2 बंगले, तो पाहत राहतो त्याचे 5 बंगले, आपले केव्हा होईल? आहे याच्याकडे, रिकामे पडले, भाडेकरूच्या शोधात आहे. म्हणजे राहण्याची समस्या नाही, भोग ऐश्वर्याचे सर्व साधन आहे, पण एकच समाधान नाही एवढं मिळून देखील. असे अशांत आहे. शहरामध्ये जास्त प्रवचन होत नाही, पुढे लोकांना वेळ आहे प्रवचनाला, कीर्तनाला. उठले बस पळतच राहतात. बरं कधी कधी का पळतात जरा विचारलं तर ते होतं काही नाही, तो पळत एका ठिकाणी असे पळायला लागले, विचारलं काय झालं, आणि तो पळतो म्हणून मी पळतो. पुढे दंगा झाला, ते काय झालं काय माहित नाही, तो पळतो म्हणून हा पळतोय, त्यांना घेतलं म्हणून हा घेतोय. कशासाठी घ्यायचं हे वापरत. एकानं मोठा 4K TV आणला, आणि कशासाठी, कसं वापरायचं म्हणजे काही माहित नाही, त्यांना घेतला म्हणून मी आणला, कर्ज काढलं त्याच्यासाठी. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे आहे की समाधान नाही आहे. बरं जावं प्रवचनाला, एक तर ते प्रदूषण एवढं, गाड्यांचा आवाज, तो धूर, आणि त्यातल्या त्यात कमीत कमी ते माणसं बसलेले असतात ना, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर असं वाटतं की बिचारीचे सर्व एका वेळेस गेले काय वर्ष. असे चेहरे, याच्या उलट ग्रामीण भागामध्ये अगदी एखादी वाडी वस्ती जरी असेल, काही भोगाशिवायचे साधन नाही, सारे झोपड्या, परंतु त्यांच्या चेहऱ्याकडे पण असा आनंद वाटतो की यांना काय सापडलेलं एवढं, कोणतं समाधान यांच्या जीवनामध्ये, आनंद आहे, समाधान आहे. ज्यांचे चेहरे बघितल्यानंतर किती अशांत असेल, दुःखी असेल, तरी त्या व्यक्तीला सुख मिळतं, समाधान मिळतं. असे प्रसन्न चेहरे कशामुळे? भक्तीमुळे. म्हणून आपल्याला जर सुख समाधान मिळवायचं असेल तर आपला राज्य बघितलं, आपला देश बघितला, परदेश बघितलं, परंतु एकच लक्षात आलं, की जे संतांनी सांगितलं ते सत्य. काय सत्य? समाधान मिळवायचं असेल, सुखी जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी क्रम लक्षात ठेवा. ती माऊली सांगते, ज्ञाने समाधान होय चित्ता. ज्ञान पाहिजे. ज्ञान म्हणजे अध्यात्म विद्या विज्ञान, आत्मा परमात्म्याचं ज्ञान, आपण करून जगाला तारण्याचं ज्ञान पाहिजे. भगवंत प्राप्तीचं, भगवंताचं ज्ञान पाहिजे. असं ज्ञान ज्याच्याजवळ असे, ज्ञाने समाधान होय चित्ता.
ज्ञानाशिवाय कधी समाधान मिळू शकत नाही, मुक्त होऊ शकत नाही. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन मत्वा दानम ज्ञान विहीन सर्व मतेन मुक्तीर्ण भवती जन्मशक्य. कितीही जन्म घ्या, हजारो जन्म घ्या, परंतु जोपर्यंत आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही आणि जिवंतपणे सुख समाधान नाही. ज्ञाने समाधान होय चित्ता. मग ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? कर्म लक्षात ठेवा. भक्ती तेथे ज्ञान. ज्ञाने समाधान होय चित्ता. भक्तीनं ज्ञान प्राप्त होतं. आता काही शंका निर्माण करतील. वर्तमानपत्र वाचले, टीव्ही बघितला, रेडिओ ऐकला तर ज्ञान नाही होणार का? टीव्ही बघितल्यानंतर, रेडिओ ऐकल्यानंतर, वर्तमानपत्र वाचल्यानंतर ज्ञान नाही होणार. त्यांना फक्त माहिती होईल की कुठं काय चालू, फक्त याची माहिती होईल, ज्ञान नाही होणार. ज्ञान प्राप्त होतं भक्तीनं. आणि भक्ती जर आपल्याला पाहिजे असेल जीवनामध्ये तर त्याच्यासाठी भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. म्हणून तो क्रम नेहमी लक्षात ठेवा. भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान. भक्ती तेथे ज्ञान आणि ज्ञाने समाधान होय चित्ता. भाव म्हणजे भावना, श्रद्धा, विश्वास. तसा तर भाव शब्द आपण नेहमी रात्रंदिवस उच्चारत राहतो. कांद्याचा भाव काय चालू आहे, कपड्याचा भाव काय आहे, याचा भाव काय आहे, त्याचा भाव काय आहे. हा जो भाव आहे हा बदलत राहतो. परंतु असा एक भाव आहे जो ईश्वरावरती आपण ठेवतो तो बदलू देऊ नका. हा भाव बदलत राहतो, त्याच्याकडे जास्त लक्ष नका देऊ. 7-8 दिवस झाले एक व्यक्ती, त्याचा मुलगा, त्याची पत्नी आली. म्हणजे बाबाजी हे 7-8 दिवसापासून जेवत नाही, झोप येत नाही आणि बावळ्यासारखंच करते. बायको बावळ्यासारखंच करते. तो आणि बाबाजी येणार मला बावळ्यासारखं केलं. काय झालं नेमकं? आणि काही नाही, कांदे विकले तेव्हा भाव कमी होता, नंतर भाव वाढला आणि तेव्हापासून रात्रंदिवस. कशाला विकले? आता भाव एवढा असला, एवढं घेतलं असलं, तेवढं घेतलं असलं, तुम्हाला तर अक्कलच नाही, तेवढं ठरतच नाही. या भावापेक्षा लक्ष नका. असे काही कांद्याचे भाव किती नेहमी शिवेच देतात, शिवच खायला पाहिजे.
तेव्हा म्हटलं विकून टाका, तर विकले नाही. आता भाव कमी झाले, म्हणजे नाही विकले तर, आणि विकले तुम्हाला म्हणतात विकू नका, आता भाव वाढले. सांगायचं तात्पर्य की हा भाव शब्द तर आपण नेहमी व्यवहारामध्ये वापरत राहतो, तो नेहमी बदलत राहतो, पण असा एक भाव जो ईश्वरावरते, गुरुवरते, संतावरते, तो मात्र बदलू नका. सांगायचं तात्पर्य की ज्या ठिकाणी भाव आहे, म्हणजे भावना आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्या ठिकाणी भक्ती आहे. ज्या ठिकाणी भक्ती आहे तिथे ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं सुख आहे, समाधान आहे, शांतता आहे. सांगायचं तात्पर्य जिवंतपणे सुख आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी मूळ आहे तो म्हणजे भाव. भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान, ज्ञाने समाधान होय चित्ता. भावना ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. आजकाल तो कमी होत चालला. भगवंतावरते, संतावरते, गुरुवरते, आपल्या धर्मावरते श्रद्धा ठेवा, भावना ठेवा, विश्वास ठेवा. आम्ही तर नेहमी सांगतो की आपला जर भगवंताची प्राप्ती करायची नसेल, देवाचे काही घेणं देणं नसेल, परमार्थ करायचा नसेल, संसार जरी सुखानं करायचा असेल तरीही जीवनामध्ये विश्वास, भाव, श्रद्धा महत्वाची आहे. नेहमी जसं सांगितलं जातं, आई वडिलांवरती विश्वास ठेवा, संतांवरती विश्वास ठेवा, भगवंतावरती विश्वास ठेवा, सद्ग्रंथावरती, सद्शास्त्रावरती विश्वास ठेवा. आम्ही तर म्हणतो पत्नीवरती विश्वास ठेवा, पतीवरती विश्वास ठेवा. काही काही ठिकाणी हे राहिलंच नाही, आणि त्याच्यामुळे क्लेश आहे, त्याच्यामुळे दुःख आहे. एवढं दुःख कशामुळं? मूळ जो श्रद्धा, भावना, विश्वास नाही राहिला तो ना अंतितच गेल्यास नाही, आणि तुम्ही ना अंतितच गेल्यास नाही. काय नसतं, परंतु एक अश्रद्धा निर्माण होते आणि त्याचं पर्यावसन कधी कधी भांडणामध्ये आणि कधी कधी दुसऱ्याचा जीव घेण्यामध्ये होतं. सांगायचं तात्पर्य आपला संसार जरी सुखानं करायचा असेल तर त्याच्यासाठी लक्षात ठेवा की त्याच्यासाठी एकमेकावर एक विश्वास पाहिजे, तर आपला संसार सुखाचा होईल. म्हणून ज्याची श्रद्धा भगवंतावरती असेल, विश्वास असेल, त्याच्या सर्व इच्छा परमात्मा पूर्ण करतो. कशामुळं? भक्तीमुळं, भावनेमुळं. त्याच्यासाठी भावना अत्यंत महत्वाची आहे, श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे. ज्याची श्रद्धा भगवंतावरती असेल त्याच्या सर्व इच्छा परमात्मा पूर्ण करतो. भक्ती बळे इच्छा पुरवितो देव, भक्ती बळे इच्छा पुरवितो देव, भक्ती बळे इच्छा पुरवितो देव, भक्ती बळे इच्छा पुरवितो देव. आलानुभव कुंडलिका, आलानुभव
केवळ कुंडलिकाला चाला, संताला चाला, भक्तांना चाला असं नाही. जे भक्ती करत असेल, ज्यांची ईश्वरावरती श्रद्धा असेल, विश्वास असेल, त्या सर्वांची इच्छा परमात्मा पूर्ण करतो. आणि ज्याची काही इच्छा अपूर्ण राहिली नाही, कोणती वासना शिल्लक राहिली नाही, भक्ती बळी इच्छा पुरवितो देव. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. भक्ती बळे इच्छा पुरवितो देव. आला अनुभव पुंडलिका. केवळ संतांना चालला, भक्तांना चालला असं नाही, आपल्याला देखील येईल. अनेक वेळेस आपण प्रवचन ऐकलेले, आम्ही तेच वचन, तेच अभंग, तेच दोहा, तेच पद घेतो की ज्याची आम्हाला अनुभूती आली. आधी केले मग सांगितले. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्म प्रचिती. भक्ती बळे इच्छा पुरवितो देव. आपल्या सर्वांना माहिती आहे, सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु या ठिकाणी याच्यासाठी सांगणं चालू आहे की जी इच्छा असेल ती सर्व इच्छा परमात्मा पूर्ण करतो. एक दिवस इच्छा निर्माण झाली होती. कोणती? कि 2-3 गुंठे का होना अशी जमीन असावी. ऐसी बात बोलिए कि कोई न बोले झूठ, और ऐसी जगह बैठिए कि कोई न बोले उठ. असे 2-3 गुंठे असावी, जास्त काही अपेक्षा नव्हती. बांगसी मातेच्या चरणाजवळ किती आहे माहिती सर वाटलं, जवळ 50 एकराचं क्षेत्र झालेलं आहे. शहरामध्ये एवढं मिळणं सोपं नाहीये. काही वर्षामध्ये सर्व ते शहरामध्ये होऊन जाईल. 2-3 का होईना गायीची सेवा घडावी. 100-125 गायी आहेत त्या ठिकाणी. 2-3 मुलं का होईना आपण सांभाळावे, त्यांचं शिक्षण करावं. 400-450 मुलं 5-7 जिल्ह्यामधून राहत आहेत, शिक्षण घेत आहेत. संत निवास, भक्त निवास, ध्यान मंदिर, ज्ञान मंदिर, मातेचं मंदिर. आणि ज्याची कधी आम्ही स्वप्नात देखील इच्छा केली नव्हती, कल्पना केली नव्हती की प्राचीन काळी जसे हिमाळपंथी भगवान शिवाचे मंदिर बांधल्या जातील, आलंय जवळजवळ पूर्ण. सांगायचं तात्पर्य, भक्ती बळेच्या पुरवितो देव. भक्ती बळेच्या पुरवितो देव. भक्ती बळेच्या पुरवितो देव. भक्ती बळेच्या पुरवितो देव. आला अनुभव पुंडलिका. मनोनिया भक्ती असावे कारण. मनोनिया भक्ती असावे कारण. मनोनिया भक्ती असावे कारण. मनोनिया भक्ती असावे कारण. आहे नारायण भावते घे. आहे नारायण भावते घे. आहे नारायण भावते घे. मूळ काय असेल तर ती भावना आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे. विश्वास जर असेल, श्रद्धा जर असेल
अशक्य वाटणार कार्य देखील शक्य होऊन जातं विश्वास जर असेल तर. आज हनुमान जयंती आहे. भगवान शिवाने जो अवतार घेतला कशासाठी? भक्ती शिकवण्यासाठी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा व्यासुगता. भक्ती कशी करायची? हनुमंतानं आपल्या आचरण वितरण शिकवलं. हरिहर एक रूप गुणशीला करत स्वामी सेवक की लीला. रहते दो पूजत पूजवावत पूजा पद्धति सब नहीं सिखावत. मारुति बन हरि सेवालिनी सेवा कीनी रामेश्वर बन सेवालिनी. भगवान शिवानं अवतार घेतला. अवतार घेण्याचं कार्य भगवान शिवानं सांगितलं. जब जब होई धर्म करे हानी पाड़ई असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरे विविध शरीरा हरि कृपा निधि सज्जन पीरा. जेव्हा जब जब होई धर्म करे हानी. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरि कृपा निधि सज्जन पीरा. असे हनुमंत अवताराला आले भगवान शिव हनुमंताच्या रूपानं. मारुती बन हरी सेवा केली. सेवा कशी करायची? ज्यांची सेवा करायची त्यांना आपला भार वाटता कामा नये. अन्यथा आजकाल कशी सेवक मिळतात माहिती आहे. एखाद्याला सेवक पाहिजे होता, नौकर पाहिजे होता, म्हणजे नोकर करायला तयार आहे पण माझ्या काही शर्ती आहे अटी आहे. म्हणजे काय? म्हणजे उठल्या उठल्या मला खायला लागतं. तर ठीक आहे म्हणे खायला देतो पण खाल्लं की मग मला झोपायला लागतं. म्हणजे तो दोनच काम करणार. उठल्या उठल्या खायला आणि खाल्ल्यानंतर झोपणार. काय करायचं नको. दोनच काम करणार. असे हनुमंत की आपल्या स्वामीवर ते कसल्या प्रकारचा भार असू नये, कपडे देखील असू नये, म्हणजे भार वाटू नये. त्याच्यासाठी जन्मजा कौपिन लंगोटी घेऊन आले. राहण्यासाठी एखादी खोली द्यावी काही आवश्यकता नाही. झाडावर काही स्वयंपाक तयार करून द्यावा काही नाही. जे मिळेल ते फळ पानं अशी सेवा. मारुती बन हरी सेवा केली रामेश्वर बन सेवालिनी. भक्ती कशी करायची? निष्काम भक्ती हे हनुमंतानं शिकवलं. रात्रंदिवस भगवंताचं मुखामध्ये नाम आणि रात्रंदिवस हातामध्ये भगवंताचं काम. हनुमंताचा आदर्श घ्या. हनुमान जयंतीच्या निमित्ताने केवळ राम नाम जपना परायमाल आपना असं नाही. गुरुदेवांची किती महान आदर्श परंपरा. कामवा, काम करा, स्वतः कष्ट करा. दसऱ्याचं आयत त्याच्यावरती अपेक्षा ठेवू नका. स्वतः तयार करा. गुरुदेवांनी जेवढे आश्रम बांधले बघा कसे बांधले. असं नाही की एखादा आश्रम बांधलेला आणि त्याच्यामध्ये जाऊन बसले नाही. एखाद्या चांगली जमीन आहे तिथे घेतली नाही.
अशा प्रकारे मुखामध्ये नाम आणि हातामध्ये भगवंताचं काम, श्रद्धा, भावना, विश्वास पाहिजे. आपल्याला माहिती आहे सेतू बांधणं सुरू झाला. आता का भगवंताला तिकडे जाता येत नव्हतं, सोडवता येत नव्हतं. तसे तर हनुमंत गेले होते, सांगितलं असतं की ठीक आहे घेऊन या आता इकडं, कशाला एवढं उपद्रव करायचा. आणू शकले असते हनुमंत, पण नाही. या जनता जनावरांना आणि विशेष करून ज्यांना कोणी सेवा देत नाही, ते वानर असेल, भालू असेल, त्या सर्वांना काहीतरी सेवा मिळाली पाहिजे. संता संगे प्रयोग जोडे म्हणा. काय गरज होती एवढे? चांगला आश्रम एखादा बांधला असता तर बरेच म्हणतात आम्हाला तिथे म्हणतात बाबाजी उपद तुम्ही उपद तिला हरिद्वारला पुष्कळ आश्रम आहे, मस्त आपले चांगला पुष्कळ आश्रम पडलेले आहे तिथे. अरे कशाला एवढं उपद करत बसायचं. परंतु गुरुदेवांनी हे जे आपल्याला शिकवण दिलेली आहे, हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम, हे करत सेतू बांधणं चालू होता. दगड घ्यायचा, जय श्रीराम राम लिहायचं, सोडून द्यायचा आणि तरण लागायचं. भगवान रामाच्या मनामध्ये देखील एक संशय निर्माण झाला की कसं काय होतंय माझ्या नावावर. स्वाभाविक आहे. हे जे गुरुदेवांचा प्रसाद म्हणून भस्म देतात ना, त्याचे मंत्र तर आहेच आहे, परंतु एक मुख्य सिद्धांत आहे, जया जैसी भावना, जया जैसी सद्भावना, तया तैसी पूर्वी नारायण. सद्भावना त्याचा मंत्र एकदम भस्म घेऊन जाऊन थांबायला पाहिजे. जया जैसी सद्भावना, तया तैसी पूर्वी नारायण. कधी कधी आम्ही विचार करतो की एवढे भस्माचे पुढे मागतात यांचं काम होतं का. कधी संभ्रम निर्माण होतो. कधी कधी असं वाटतं की एवढे लोक नेतात पुढे पाहिजे पुढे पाहिजे, काहीतरी होत असं होतं की नाही होत आपल्याला. भगवान रामाच्या मनामध्ये एक संदेह निर्माण झाला की नाम माझं लिहितात आणि सोडून देतात आणि ते तरतात. खरोखर कसं काय करतात नाही तर मला तरुण आले. भगवान राम थोडस निवांत एका ठिकाणी गेले, एक दगड घेतला, त्याच्यावर राम लिहिलं आणि त्याला सोडून तर गेलं डुबून. मनामध्ये संभ्रम होता ना, डुबतो का तरतो, डुबतो का तरतो. वानरांच्या मनामध्ये संदेह नव्हता, दृढ भावना होती की त्यांचं नाम घेऊन जर आपण तो समुद्रामध्ये सोडला तर तो तरणारच, डुबणारच नाही. तोही तरेन आणि आपल्याला देखील तारेन, आपल्याला बुडू देणार नाही. भगवान रामानं तो सोडला खाली आणि गेला. दुसरा घेतला, त्याला सोडलं, तोही गेला. तिसरा घेतला, तोही गेला. विचार केला की तिकडं जे हे राम नावानं सर्व